बालसम गुलमेंदीचे रोपे निघायला लागले आणि मला आठवण करून दिली की आता बी लावण्याची खरी वेळ आलेली आहे. आता जर आपण बी लावलेले छान असे रोपे निघतील, पण पावसाचा अजूनही मात्र पत्ता नाही. मी पाहत होती पावसाची वाट, पण हे रोपं वर आले आणि असे हे दोनच नाही तर भरपूर बालसम गुलमेंदीचे रोपं वर आलेले आहे. आणि मला माहीत आहे हे न लावता पण भरपूर मला मिळतीलच, कारण आपण जे मागच्या वर्षी फुलं लावले होते, भरपूर फुलं आले होते, तर त्याचे रोपं यावर्षी मिळतील. बाकी बी पण मी शोधत होती. मग बघा आपलं गोंपरीनाचं सुद्धा भरपूर बी माझ्याकडे आहे. आणि हे आहे आपलं गुलमेंदीचं काही बी मी ठेवलेलं होतं. हे आतमध्ये जे दिसते बारीक ब्लॅक ते आहे, आणि हे दिसतं मला वालाच्या शेंगासुद्धा याच्यात मिळाल्या. कारण बी जमा करण्याची सवय आहे आणि अशी बी लावत राहिलं पाहिजे आपण. भरपूर रुपये मला मिळतीलच, पण तरी मी थोडेसे लावून घेतलेले आहे. बी लावण्याचं आपलं काम आहे. आता ते किती निघतील हे आपण निसर्गावर सोडून देऊया. बघा आता तुमच्याकडे पण बालसम गुलमेंदीचं बी असेल ना, तर नक्की या टाईमला लावू शकता, कारण खूप लवकर याची ग्रोथ होते लवकर लावल्यामुळं. आणि फक्त आता पावसासाठी प्रार्थना सुरू आहे. तिथं बघा बरेच रोपं लावले होते. हे जे आहे ना, खूप छान मलबेरीचे प्लांट तयार झाले होते. इथं बघा ढोंबरी मिरची जी राहते ना, शिमला मिरची, तिची बी मला दिसले थोडेसे, ते पण लावून घेतलेले एका याच्यात. भरपूर बी लावले. आता फक्त यांना सावलीत द्यावं लागेल आणि चांगली काळजी घ्यावं लागेल निघेपर्यंत. निघाले तर निघाले, म्हणून मी बी लावतच राहत असते. आणि त्याच्यासोबत आपण बघू शकता की जे मी तुम्हाला मलबेरीची कटिंग दाखवली ना, ती इतकी छान ग्रो झालेली होती उन्हाळ्यामध्ये. खूपच सुंदर त्याला नवीन फुटवे आले होते. बघा अद्रक दिसलं, अद्रक पण लावून घेतलं. असं लावण्याचं काम माझं सुरू राहते जेव्हा वेळ येते एक लावण्याची तेव्हा. आणि बघा आता बी दिसलं, कोंब आलेलं दिसले की मी लावतच राहत असते. आणि ते थोडं थोडं सर्व आपण रोपे लावलेले, बी लावलेले, त्याला पाणी देऊन देऊ. आणि पाणी दिल्यावर बघा छोटे छोटे रोपं छान असे वर यायला लागले होते 2-4 दिवसातच. कारण हा काळ चांगला असते रोपे निघण्यासाठी. फक्त गरमीमुळं ते खराब होऊ नयेची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. बागेमधीलच माती घेतली मी. थोडी रेती असेल तर त्याच्यावरसुद्धा रोपं खूप छान निघतात. आणि इथे कोकोपीट पण होतं थोडं, त्याच्यात पण लावली. वेगवेगळे पद्धतीचे बी लावलेले आहे. बघा आता काही दिवसातच बघा असे बी वर यायला लागले. छान असे रोपं तयार झाले. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. सर्वांचे व्हिडिओ पाहायला मनापासून धन्यवाद तुमचे.